लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कोकणातलं राजकारण तापायला लागलंय। एकमेकांची उणीधुणी काढत महायुतीतले घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना डिवचणारी बॅनरबाजी करताना दिसतात। शिंदेंच्या शिवसेनेचे सामंत बंधू आणि भाजपचे राणे असं हे बॅनर वॉर असल्याच्या चर्चा दिसतात। पाहूया त्याच बॅनर वॉर विषयीचा हा रिपोर्ट। कणकवलीतल्या शिवाजी चौकातला हा बॅनर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून संसदेवर पोहोचलेल्या नारायण राणेंच्या समर्थकांनी हे बॅनर्स लावलेत। एकीकडे भाजपाच्या तिकिटावर विजयी झालेल्या नारायण राणेंचं समर्थकांनी कौतुक केलंय, त्याच वेळी या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांना चिथावणी दिल्याचं दिसतंय। सध्या कोकणात राणे विरुद्ध महाविकास आघाडी आणि राणे विरुद्ध सामंत अशा दोन संघर्षांची चर्चा सुरू आहे। या बॅनरबाबत उदय सामंत यांना छेडलं असता त्यांनी या वादात पडायचं नसल्याचं सांगत हे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लागलेत असा दावा केलाय। मला या बॅनर वॉरमध्ये ट्विटर वॉरमध्ये अजिबात पडायचं नाही। जे काल अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गामध्ये बॅनर लावलेले होते, माझी आणि नितेशजींची चर्चा झाल्यानंतर तातडीने त्यांनी बॅनर काढायला लावलेले आहे। आज माझ्या घरासमोरच्या रस्त्यावर देखील बॅनर काही लोकांनी लावलेला आहे, किंवा माझ्याकडे 10 अजून पाठवून दिले तर मी अख्ख्या घरापर्यंत लावतो, मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही। आणि म्हणून बॅनर वॉर, ट्विटर वॉर याला मी कधीही थारा दिलेला नाही। ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझ्या घरासमोर बॅनर लावल्यामुळे त्यांना सुखानं झोप लागणार आहे, त्यांनी अजून 4 बॅनर लावले तरी मला फरक पडत नाही। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आणि महायुतीचे जे काही नियम आहेत ते मी पाळतो। मात्र हा एकच बॅनर रत्नागिरी सिंधुदुर्गात झळकलेला नाहीये। काही दिवसांआधी सिंधुदुर्गातील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर सुद्धा एक बॅनर झळकला होता। त्यावर सामंत बंधूंच्या छायाचित्रासह शिवसेनेचा वाघ डरकाळी फोडताना दिसला। वक्त आने दो, जवाब भी लेंगे और हिसाब भी लेंगे हे शब्द त्यावर झळकले होते। राणे आणि किरण सामंत यांच्या संघर्षात राणेंना मिळालेली संधी आणि राणेंनी विजयानंतर सामंतांना दिलेला इशारा यानंतर या शीतयुद्धाला तोंड फुटलेलं होतं। तर नारायण राणे विजयानंतर काय म्हणाले होते तेही पाहूयात। बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला। काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्स मधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं। शीतयुद्धाची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आणि नंतर निकालानंतर झाल्याचं बोललं जात आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विधानसभेतून राणेंना मताधिक्य मिळालं नाही आणि लोकसभा निवडणूक लढण्यावरून सुरू झालेला रुसवा पुन्हा उफाळून आल्याचं बोललं जात आहे। नारायण राणेंना कुठं कितीचं मताधिक्य मिळालंय पाहूयात। चिपळूणमध्ये नारायण राणेंना 59,992 मतं, विनायक राऊतांना 79,619 मतं, विनायक राऊत 19,627 मतांनी पुढे होते। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंना 74,718 मतं, विनायक राऊतांना 84,755 मतं, विनायक राऊत 10,037 मतांनी पुढे होते। राजापूरमध्ये नारायण राणेंना 53,385 मतं, विनायक राऊतांना 74,756 मतं, विनायक राऊत 21,471 मतांनी पुढे होते। कणकवलीमध्ये नारायण राणेंना 92,419 मतं, विनायक राऊतांना 50,424 मतं आणि यामध्ये नारायण राणे 41,995 मतांनी पुढे होते। कुडाळमध्ये नारायण राणेंना 79,513 मतं, विनायक राऊतांना 53,277 मतं, नारायण राणे 26,266 मतांनी पुढे होते। सावंतवाडीमध्ये नारायण राणेंना 85,312 मतं, विनायक राऊतांना 53,593 मतं, नारायण राणे 31,719 मतांनी पुढे होते। ठीक आहे, मी सध्या काय त्याच्यावर फार बोलणार नाही। वक्त आने दो, बाद में उसके ऊपर बात करूंगा। माजी खासदार म्हणाले बरं झालं, माझं काम हलकं झालं। आता कोण हलकं झालं त्याचा प्रत्यय आला असेल, हे हलकं करायचं काम मी करतो आणि ते केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ अशी आजवरची परंपरा आहे। मुंबईत पोटामागे आलेल्या चाकरमान्यांसह कोकणातल्या गावकऱ्यानं शिवसेनेचं धनुष्यबाण सर्व शक्तीनिशी कायमचं पेलवलंय। शिवसेनाच दुभंगली आणि त्यानंतर कोकणासह महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली। मात्र विद्यमान खासदार विनायक राऊत ठाकरेंसोबतच राहिले।
त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लढण्याची तयारी केली होती. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी प्रयत्नही केले. मात्र महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे ही जागा भाजपाच्या पदरात पडली आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे उमेदवारीचे मानकरी ठरले. ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा सुद्धा रंगलेल्या होत्या. महायुतीमध्ये कोणतरी खडा टाकण्याचा प्रयत्न करतो. या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सन्माननीय राणेसाहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांची प्रचंड ताकद आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की खडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. तरी महायुतीमध्ये वितुष्ट आणायचं आणि महायुतीमध्ये बिघाडी करायची असं हे काही चाललेलं दिसतंय. पण आमची जी युती आहे शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांची जी युती आहे ही युती अभेद्य राहणार आहे. मतदानानंतरच्या मतांच्या आकडेवारीवरून राणेंनी सामंतांना इशारा दिलाय. राजापूर रत्नागिरीवर दावा करत नितेश आणि निलेश राणेंनी त्यात भर घातली. आता दोन्ही बाजूंकडून नवं बॅनर वॉर सुरू आहे. येत्या विधानसभेत काय पडसाद उमटतायत याची चर्चाही रंगली आहे. रत्नागिरीतून विकास गावकरसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.